स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध हातभट्टीच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत तब्बल 7 अड्डे उद्ध्वस्त केले। या कारवाईत 3,21,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 11 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साईनगर, कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी, माणगाववाडी तालुका हातकणंगले आणि कंजारभाट वसाहत, मोरेवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर 7 ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। यावेळी 3,400 लिटर कच्चे रसायन, 900 लिटर पक्के रसायन, 470 लिटर तयार गावठी दारू आणि 1 ऍक्टिवा मोपेड आणि दारू बनवण्याचे साहित्य असा एकूण 3,21,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 11 आरोपींचा समावेश असून कंजारभाट वसाहत, साईनगर, कणेरीवाडी येथील महिला आरोपी काजल रोहित घारुंगे, प्रियांका लखन घारुंगे, सुरेखा राजेश घारुंगे, हिना महेश बागडे, पूजा सनी बाटुंगे सर्व राहणार साईनगर, कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कंजारभाट वसाहत, मोरेवाडी, कोल्हापूर येथील प्रकाश जॅक्सन बागडे, चरणवीरसिंग बागडे, शक्तिक्रांती माटुंगे, रोहित प्रकाश माटुंगे सर्व राहणार कंजारभाट वसाहत, मोरेवाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। तसेच माणगाववाडी तालुका हातकणंगले येथील सुभाष मारुती खोत आणि रोहन सुभाष खोत दोघे राहणार माळभाग, माणगाववाडी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संजय हुंबे, वसंत पिंगळे, संजय पडवळ यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता।